लास्टली मी एवढंच गोष्ट बोललेली आहे तुम्हाला की तिकडे जाऊन फक्त कचरा करू नका. ती चढलो ना फक्त धुकं आणि थोडं रिमझिम पाऊस, काहीच नाही, आम्हाला पाऊसच नाही लागला. गाईज आम्ही पिझ्झा मागवतोय आता. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही निघतोय, पण माझी बिलकुल बी इच्छा नाही जायची. काय माहिती का, इच्छाच नाही होते जायची, पण जावं लागेल मला. आता मी चहा पाणी करते, चहा बिस्किट खाते, कारण की भूक लागली आहे खूप. वाजले आहे 11:30. हे बघा इथं सगळं असं आहे, इथं दुकान आहे, काही नाही. इथं बघा वरती जायचं तर लगेच धुकं येतात. काय माहीत नाही मला काय असं काय रिझन आहे, आय डोंट नो. पण तरी पण माझं लिफ्ट आली, लिफ्टने जाते मी वर खाली, चहा पिते आणि जाते वर. घरी जायचं तर मला फक्त घरच्यांना भेटायचं आहे, पण इथं राहायचं आहे तर मग इथं राहू वाटतंय. इच्छाच नाही होती माझी जायची. एक मिनिट. सो गाईज मी आता चहा वगैरे पिते. चहा पिऊन झालं की मग लगेच आवरलं तर आहे माझी बॅग वगैरे. चहा पिऊन झालं की लगेच जाणार आहे आम्ही. 1:15ची आमची ट्रेन आहे, मग ट्रेनने लगेच जाऊ, लगेच चाललं जाऊ आम्ही. इथं डोसा वगैरे काहीच विषय नसतो इथं डोशाचा. इथं फक्त काय म्हणता गोड राहतं सगळं खायला. गोड खाऊन आता मला कंटाळा आला आहे. बघू आता काय इथं. आम्ही आता ट्रेनमध्ये आलेलो आहे. आता नाशिकला चाललो आहे. रिपीट नाशिकला चाललो आहे. पण बोरीवलीला उतरलो किंवा दादरला उतरलं तर परत खाऊन घेणार आहे आम्ही. 8 तासामध्ये तर काहीतरी खाऊ इकडं. तसं मी कुरकुरे घेतलेले आहे. आणि माझी वॉच न्यू आली. बोल ना. हा काही नाही गाईज, आम्ही चाललो आहे नाशिकला. याची वॉच बघा, दाखव वॉच, पटकन दाखव ना पानसर. हे बघा गाईज, तुम्हाला वॉच दाखवतो. पाहिली एक्सपेन्सिव्ह, बस ना आता तिथे एक्सपेन्सिव्ह. क्लायमेट तुम्हाला दाखवू गाईज, बघा एकदा. आता आणि जेवढे पण माझे मेंबर आहे, जेवढे पण माझे ओळखीचे आहे, ते मला काय बोलले होते, या टायमाला जाऊ नको तू जुनागडला किंवा मग गिरणाराला, असं बोलले होते बरं का मला. ठीक आहे, काही विषय नाही. चांगलं तोंडाजवळ वेगळं बोलता आणि मागून वेगळं बोलता, ती बात वेगळी आहे. पण एक गोष्ट मी सांगते की तिकडचं क्लायमेटमध्ये ना खूप डिफरन्स आहे. जेवढं नाशिकला पाऊस चालू आहे ना, तेवढं इथं काहीच पाऊस नाही. म्हणजे जेन्युइनली सांगते, आम्ही वरती चढलो ना फक्त धुकं आणि थोडं रिमझिम पाऊस, काहीच नाही, आम्हाला पाऊसच नाही लागला. ना पायऱ्यांवरून पाऊस धबधब पडला, ना सिंह आला, ना वाघ आला, काहीच नाही विषय. आम्ही साप दिसला होता, पायथन होता तो. आणि हे पण होतं बेडूक, खूप बेडकं होते. बेडकं, सापा दिसले, माकडं दिसले, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही दिसलं. कारण की ज्या सिंहाने ज्या पोराला चावलं आहे ना, खाल्लं आहे ना, तो सिंह ऑलरेडी तिथे जपत होता. झूमध्ये दाखवलं मी तुम्हाला, एकट्या बसला होता तो झूमध्ये. आणि त्याच्यामुळे बाकीच्या सिंहांना मी तिकडे टाकलं, ढकलून दिलं तिकडं, कारण की कोणाला इजा नको व्हायला. मग जे लोक बोलले होते ना की मी करू नाही शकत, मी जाऊ नाही शकत वरतीपर्यंत, पण मी गेलेली आहे आणि मी करून पण दाखवलेली आहे. बोलले भरपूर सारे, पण मग मला त्यांच्यासाठी नव्हतं जायचं, मला माझ्यासाठी जायचं होतं. मी पूर्णपणे पार केलेलं आहे, सगळ्या गोष्टी केल्या. आणि नेक्स्ट टाईम मी कुठं जाईल ना, मी तो पण ब्लॉग काढणारच आहे, असं नाही की काढणार नाही. पण नेक्स्ट ट्रिप मी असं चढणार नाही कुठे, मी फक्त एक्सप्लोअर करणार. हे तर मी ट्रॅकिंगला आत्ता गेलेली फर्स्ट टाईम. मी कधी ट्रॅकिंगला गेली आमच्या इथं नाशिकलाच गेली. फर्स्ट टाईम एवढं मी गुजरातला आली ट्रॅकिंग करायला फक्त. पण मग आता आलं मला, मग झालं माझं दर्शन. असं नाही की नाही, पण केलं मी. मला पण माझी प्राऊड फील होती की मी करू शकले. नाही तर मला वाटलं नव्हतं मी करणार नाही, कारण की मी जेवढं चढत होती ना तेवढं मला दम लागत होता. आणि असं वाटतं ना वरती गेल्यावर की भाई नाही आता आपण मरणार आहे, म्हणजे जीव साथ, म्हणजे शरीर साथ सोडून देतं आपली. पण एक असतं मनात एक असतं की वरतीपर्यंत जायचंच आहे, एवढं आलं तर तेवढं पार करायचंच आहे, ही गोष्ट येतेच. आणि मी ऑब्झर्व केलं, मी जेवढं पण आश्रममध्ये जेवली आहे ना, आता कसं जास्त खाल्लं म्हणजे तिकडं असे ताटामधलं आहे ना तेवढं संपूनच द्यायचं. पण मी माझं मनातलं सांगते की माझं कसं आहे, मी जास्त खाल्लं ना मला उलटीसारखं इथपर्यंत आल्यासारखं होतं. तर मग तिकडं जेव्हा मी खाल्लं ना तरी पण मला उलटीसारखं नाही झालं. म्हणजे तेवढं जेवण तेवढं संपवावंच लागतं. काल पण बुंदी आणि ते खाल्लं ना भंडाराचं, ते पण तेच झालं. मला उलटी होणारच, पण नाही झाले, बरोबर सगळं खाऊन घेतलं.
काय माहिती का असं का झालं, कारण की मला कधी होत नाही, फर्स्ट टाईम असं झालं. तर ठीक आहे, मला खूप छान वाटलं. आता मी कुठं जाईल ना बोरीवलीला थांबल, मी ते पण दाखवते काहीच. आणि मला असं अजून एक गोष्ट सांगायची होती की जेव्हा आम्ही वरती चढलो होतो ना, मला हे घरी कावर बोलायला टाईम नाही भेटला काय माहिती, पण मला आता बोलू वाटतंय. असं बिया लोकांना माझी मराठी कळत नाही, मी काही बोलून गेली तरी सगळे गुजराती लोक आहे. सो मग मी जेव्हा वरती गेली होती ना, तेव्हा आम्ही चढलो जस्ट. आम्ही पहिले खूप चढलो. जेव्हा तो उतार येतो म्हणजे की असा डोंगर चढलो, खाली उतरलो, परत मग वरती चढलो, परत खाली जेव्हा उतरतो ना तेव्हा रस्ता भटकून गेलो होतो. आणि असे 2 मुखाचे रस्ते येतात, 3-4 वेळा 2 मुखाचे रस्ते येतात. आणि ते मी किस्सा सांगितलं होतं बघा तुम्हाला की तो पोरगा आला होता. काय माहिती तो पोरगा काय होता माहीत नाही मला, पण मग मला एकदम डेंजर भीती वाटत होती त्याला. पण तर तरी पण तेव्हा जाताना तो 2 पोरांचा भेटला आणि त्याच्या अंगातला फुल अत्तरचा वाजत होता. एवढा रात्रीचा अंधार बिंदार, लाईटी नाही काही नाही, पण तो टॉर्च घेऊन आला होता. इतकी डेंजर फाटली होती ना माझी. पण तिकडं असं आहे, तिकडं कोणी बी गेलं ना ते म्हणजे काही जादूटोना काळा जादू वगैरे राहतो ना, तिथं नाही चालत काहीच. म्हणजे एखादा व्यक्ती तो गेला जरी ना तिकडं, तरी त्याला तिकडचा जो एरिया आहे किंवा तो जुना नाही गिरनार आहे ना, ते गिरनारमध्ये पाय जरी ठेवला तरी त्याची शक्ती बंद होती, असं आम्हाला एका बाबांनी सांगितलं. आणि तिकडं गेलं ना आपण, जर कोणाला बोललं ना की तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बोला, आम्हाला तुम्ही थोडी माहिती द्या, ते एकच गोष्ट बोलतात की इथं जुनागडचा विषय असा आहे, दगडावर लिहिलेला आहे सगळा. म्हणजे दगड जे बोलतो ना तो जुनागड आहे. म्हणजे यांची जी कहाणी आहे ती सगळी दगडावर लिहिलेली आहे. खूप सारं दगडावरचं इतिहास आहे यांचा, असं ते आम्हाला सांगत होते. तर आम्हाला एक रिपोर्टर पण भेटले, ते पण बोलले की मी स्वतः एक्सप्लोअर करतो, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत, नाही तुमच्या ब्लॉगमध्ये सांगू शकतो. मला कळालंच नाही का असं. मग नंतर माझं असं म्हणणं आहे की तिथं काही रहस्य असेल, मला काहीच आयडिया नाही. पण खूप भारी गेलं. आणि जर नेक्स्ट टाईम माझं शक्यतो जर इथं आणं झालंच तर मी जुनागडमधलं दाखवेल तुम्हाला. तिथं ना एक मकबरा आहे, थांब 1 मिनिट. तिथं ना आम्ही हे सगळं फिरलो, पण बुद्ध केव्स मला फिरायचं होतं, पण बुद्धांचं मला करता नाही आलं, कारण की तिथं रिनोव्हेशन चालू होतं. 2-4 ठिकाणी रिनोव्हेशन चालू होतं, म्युझियमच्या ठिकाणी पण रिनोव्हेशन चालू होतं, म्हणून त्यांनी एंट्रीच नाही दिली आम्हाला, म्हणून मला काढता नाही आलं. हा मकबरा आहे ना, हा नवाबचा मकबरा आहे, नवाब ऑफ जुनागड. म्हणजे इथं असं आहे, या मकबऱ्यामध्ये पण काहीतरी इतिहास आहे जुनागडचा आहे. म्हणजे इथं असं बोलतं की प्रेमासाठी मकबरा, जसं ताजमहल आहे ना तसं मिनी ताजमहल आहे. हा मकबराला मिनी ताजमहल म्हणतात. तर मग इकडे मोहब्बत का मकबरा म्हणता याला. इथं जाणं पण नाही झालं, कारण की माहीत नाही, पण तिथं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, म्हणून तिथं पण जाता नाही आलं मला. अरे यार, चार्ज होऊ दे, नेट चालत नाही म्हणून आता थोड्या वेळाने असं सगळं आहे इथं काहीच. मला ना खूप छान वाटलं. माझं असं म्हणणं आहे की कोणी पण आलं ना इथं, पहिले तुम्ही फिरून घ्या आणि मग तुम्ही गिरनार चढा, कारण की पाय डायरेक्ट नको म्हणतात जुनागड पण फिरायला. आणि तिथं देवीचं मंदिरला पण वरती चढलो ना आम्ही, तिथं पण छान होतं, पण मग ते जागृत स्थान आहे असं मला वाटतं. अंबाजी माता मंदिर, गायत्री धाम असं आहे त्याचं नाव. मी झोका खेळताना तुम्हाला दाखवलं होतं आदित्य आणि मी. तर मग तिथं असा विषय आहे, एवढं मला माहिती आहे. पण मग तिकडं पण चढायचं, तिथून बी खाली होतं, तिथून कुंकू घ्यावं लागतं, म्हणून मी घरी पण जायला कुंकू घेतलेला आहे, कुंकू लावायला घेतलेला आहे. चालू राहतं असं ते म्हणतात तिकडचे. आणि जेव्हा आम्ही गिरनारवरती चढलो ना, तिकडं असा रूल आहे की तुम्ही प्लास्टिकचं काहीच नाही घ्यायचं. जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही काय कापडी बॅगमध्ये ठेवू शकता, किंवा मग ती मेंटॉस वगैरे असते ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कागदाने रॅप केलेलं राहतं. ते प्लास्टिक काढतं आणि कागदाचा जो रॅप केलेला राहतो ते मेंटॉस आपण वरती घेऊन जाऊ शकतो. पण जर पहिल्या 100 पायऱ्या का 50 पायऱ्या आहे ना, तिथं ते सगळं मेंटॉस वगैरे भेटतं, पण वरती गेलो ना काहीच भेटत नाही. आणि रात्रीचा विषय सावकाळी, मग रात्रीचं कोणीच खोलत नाही. काय माहिती का, पण आम्ही जेव्हा बोललो ना आमच्यासाठी खोला, पण त्यांनी खोललं नाही. ठीक आहे, त्यांना पण भीती वाटत असेल, सिंह बिंह येईल म्हणून, आम्हाला नाही माहिती काही गोष्टी. पण मग तिथं प्लास्टिक बिलकुल नाही चालत, वरती पण प्लास्टिक नाही चालत, वरती जायचंच नाही प्लास्टिक घेऊन. आणि बाटली असते ना पाण्याची, तिथं ना गिरनार लिहिलेलं असतं अशा टाईपमध्ये, असं रेक्टँगल असतं, तिथं गिरनार लिहिलेलं असतं, तीच बाटलीवरती पाठवावी लागते, प्लास्टिकची असते ती. आणि आपण जर घेऊन जाऊ ना तर स्टीलची बाटली घेऊन जायची. तिकडचं क्लायमेट आहे ना खूप छान आहे, पण तुम्ही हिवाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये गेले ना अति छान दिसतात. पण मग तिकडं असं बोलतं की जेवढं आपण सकाळी चालतो ना तिकडं तेवढं एक्झर्शन जास्त होतं, म्हणून रात्रीची फेरी करायची. म्हणून आम्ही स्वतःहून रात्रीची फेरी केली.
लोक 12 वाजेला स्टार्ट करतात. पण एक गोष्ट आहे, तिकडं कचरा करू नका. तिकडं ऑलरेडी स्वच्छ राहतं सगळं, आणि जे ॲनिमल राहतं ना ते सुद्धा तो कचरा उचलून टाकून देतात. असं विषय तिथं मला बी नवीनच वाटलं त्या गोष्टी. पण गेटवरनं जाताना पण कचरा नाही करायचा. पण तिथं असं आहे, तुम्ही जर काठी नेली आणि तुम्ही डायरेक्ट मरून जाल. काठी घेऊनच जायची वरती चढताना. काठीचा सहारा घेऊनच आपण वरती जाऊ शकतो आणि खाली येऊ शकतो. नाही तर लय अवघड होता, चालायचे वांदे होता. नाही तर एखाद्या पर्सनला हातबीत धरून जायचं. तिथं ना आपण कसं नाही केदारनाथला जातो. केदारनाथला वरती जातो बघा, ते घेऊन गाढवावर राहतं ना, ते गाढवावर नसतं. स्वतः 4 माणसं राहतात, ते त्यांना घेऊन जातात वरतीपर्यंत, खाली आणून सोडतात. पण मग ते नाही करायचं. तर तुम्हाला होत नाही ना तर रोपवेने जायचं, नाही तर अंबाजी धाम मंदिरपासून रिटर्न यायचं. उगाचच लोकांना पण त्रास नाही द्यायचा. बिचारे त्यांचे पण पाय दुखतं. 10,000 20,000 चढे उतूर करून यायचं नाही होत. ठीक आहे, पैसे जातात, पण तरी स्टील माझं म्हणणं असं आहे. आणि लास्टली मी एवढंच गोष्ट बोललेलं आहे तुम्हाला, की तिकडे जाऊन फक्त कचरा करू नका. तुम्ही जेवढं स्वच्छता राखते तेवढी स्वच्छता राखा. आणि इथून पुढे जे माझे डेली ब्लॉग आहे मी तेच पोस्ट करणार आहे, कारण की जॉब टाईम नाही भेटत सध्या तरी. बाकीचं पुढचं बघत आहे. आणि जर मी कुठे एक्सप्लोअरला गेली अजून, जर माझी नेक्स्ट ट्रिप झालीच समजा कुठे, तर मी नक्की तुमच्यासाठी ब्लॉग काढत. मी थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. जुनागडची ट्रिप इथेच संपलेली आहे. आता आम्ही आहे वीरपूरला. हे वीरपूरचं आहे. सो मी आता नाशिकला चालली आहे. आपल्या घरी तनुकीला भेटेल, घरच्यांना भेटेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आम्ही पिझ्झा मागवतोय आता. गाईज आम्ही 613ला पिझ्झा मागवला आहे. सो आम्ही आता पिझ्झा ओपनिंग करतो, खाऊन घेतो. आणि आता भूक लागली आहे. ठीक आहे इसमें, वाओ ये देखो, इसमें कुछ तो है. इसमें ये है और ये भी है. क्या बात है तुम तो बहुत फास्ट हो ना, हाथ काट लिया तुमने. हाँ? हमको भी सिखाओ. मेरी मम्मी बहुत बोलती है मेरे को, कांदा काट. गुड मॉर्निंग गाइस. वाजले आहे 5:06. आम्ही आता आलो आहे बोरीवरीला. दादरला जाऊ. घरी जाऊ, मग तनुकीला भेटू. माझ्या गाडीला पण भेटेल काही, सगळ्यांनाच भेटेल. माझी गाडी सो गाईज आम्ही आता दादरला आहे. दादरपासून मग 6 वाजून 8 मिनिटांनी आम्हाला कसाऱ्याची ट्रेन आहे. कसाऱ्याला जाऊ, मग कसाऱ्यावरून गाडी पकडून मग घरी जाऊ. आणि आम्ही ज्या ट्रेनमध्ये आलो ना त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला होता. तिथून एका पोराला उडवलं होतं, म्हणून आम्ही हळू आलो. आमची ट्रेन लेट झाली 1 तास. आता आम्ही घरी चालू, कसाऱ्याला चालू. हाय गाईज. सो आम्ही कसाऱ्यामधनं निघलो. आम्ही बसमध्ये बसलो. थोडंसं पुढे आलो, घाटबीड उतरला. गाडीचा डायरेक्ट गेम झाला. एअरपोर्टला का काहीतरी काय झालं पुढून. आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये बसलो. तिचं हे झालं गाईज, कूलंट लीक झालं. येस, आमचे असिस्टंट आहे बोलायला, कारण की मी त्याला ठेवले असिस्टंट म्हणून. काही इश्यू झाला की लगेच त्याला तोंड मारेमध्ये घालायची घाण सवय. गाडीचा तर अनिवार्य आहे. तर आम्ही या गाडीमध्ये बसलोय बघा. चालू राहू. बघा गाडी. आणि ही गाडी यांनी घेतली म्हणून याचं कौतुक आहे. मी तुम्हाला दाखवते गाडीचा विषय. हीच गाडी आहे. डोळा उघडतो पण डोळा उघडला. आता तिथं चार्जिंग नाही आहे. चार्जिंग करून सकाळी म्हणजे थोड्या वेळाने तुम्हाला चालून दाखवलं. ओके गाईज. आणि बाहेर बघा किती पाणी आहे. पाणी आहे. सो मग आता आम्ही घरी जातो. माझ्या बहिणीचा कॉल आलेला मला, नाही उघडत. आणि मग इथून वाट येते.
सो गाईज आपण भेटूया घरी. चला बाय. सो गाईज आता फायनली आम्ही नाशिकला पोहोचलो आहे आणि आता घरी जाऊन तरुण केला आणि घरच्यांना भेटणार आहे. खूप चांगलं गेलं आम्हाला ट्रॅव्हल.